जर काही महत्त्वाचं असेल सगळ्यात तर ते म्हणजे इस्त्री करणं. तुम्ही जर प्रोफेशनल टेलर असाल तर प्रत्येक कपड्याला इस्त्री ही चांगली करताच आली पाहिजे. आता हा जो घागरा आहे, हल्ली फ्रॉक निघालेत, वन पीस निघालेत, जिथं जिथं प्लेट येतील तिथं तिथं इस्त्री बघा मी कशी करते ते. सगळ्या प्लेटला एकसारखं जशा आपण मारल्यात मापामध्ये त्याप्रमाणे त्या प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या. इस्त्री ही अशी तापवायची की कापड इस्त्रीवरती आपण कापड ठेवल्यावर आपल्या हाताला चटका बसायला नको आहे. मी तर आजपर्यंत ती ॲटोमॅटिक इस्त्री कधीही वापरलेली नाही. माझी ही इस्त्री अनेक वर्षांपूर्वीची आहे. दाबून घेतल्यात मी त्या प्लेट आणि त्याच प्लेटवरनं इस्त्री तशीच फिरवायची बरोबर. इस्त्रीचं टेम्परेचर हे कायम असं हात लावून चेक करायचं की आपल्या हाताला चटका नाही आहे ना बसत त्या कापडावर हात ठेवल्यावर. घाबरायचं नाही, जास्त इस्त्री तापली तर जळेल असं नाही, पण आपल्या हाताला जर चटका बसत नसेल ना तर तुमचं कापड कधीच जळणार नाही. आपण घराच्या बाहेर पडताना कसं काही पावडर का विना लावून बाहेर पडतो, तसंच कपडे हे गिऱ्हाईकाला देताना इस्त्री करूनच द्या. त्यानं तुमच्या रेट शिलाई तुम्हाला खूप चांगली मिळेल आणि तुम्हाला तुमचं कस्टमर तुम्हाला फिनिशिंग आहे असं म्हणेल. कशी वाटली आजची टीप नक्की सांगा. आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.